मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा, संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना, ज्या ठिकाणी नुकसान झालं तिथे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश। ठाण्यामध्ये पुढील 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता, नागरिकांनी सतर्क राहण्याच्या मंत्रालयामधील आपत्ती कक्षाकडून सूचना, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांशी चर्चा। पहिल्याच पावसात मुंबई मेट्रोच्या एक्वा लाईनची दयनीय अवस्था, वरळी भुयारी मेट्रो स्टेशनच्या पायऱ्या, एस्केलेटर यावर पाणीच पाणी। आदित्य ठाकरेंना वरळीच्या भुयारी मेट्रो स्थानकामध्ये पाहणी करण्यापासून रोखलं, आणीबाणी लागली आहे का, आदित्य ठाकरे यांचा सवाल। मेट्रो स्थानकाच्या संरक्षक भिंतीचं काम अपूर्ण असल्यामुळे पाणी शिरलं, काम लवकरच पूर्ण करणार, वरळी मेट्रो स्थानकाच्या दयनीय स्थितीनंतर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। आचार्य यात्रे चौक स्थानकाजवळील संरक्षक भिंत कोसळल्यामुळे भुयारी स्थानकामध्ये पाणी शिरलं, मेट्रो प्रशासनाचं स्पष्टीकरण। मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे 20 ते 25 मिनिटं उशिरानं, रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या बाहेर झाड कोसळलं, पार्किंगमधील काही गाड्यांचं नुकसान, पालिका प्रशासनाकडून खाली पडलेलं झाड बाजूला काढण्याचे प्रयत्न सुरू। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मंत्रालयामध्ये शुकशुकाट, मुंबईत पावसाच्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय आणि शासकीय कर्मचाऱ्यांची वेळेआधीच सुट्टी। पहिल्याच पावसानं मुंबई तुंबली, दादर, वांद्रे, सायन, भायखळा, अंधेरी आणि उपनगरात सर्वत्र पाणी साचलं, मुसळधार पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूक कोलमडली। मुंबई आणि उपनगराला पावसानं झोडपलं, सायनमधील किंग सर्कल आणि दादरमधील हिंदमाता परिसरात पाणी साचलं, पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांची तारांबळ। केईएम रुग्णालयाच्या जुन्या इमारतीमध्ये तळमजल्यावर पावसाचं पाणी, रुग्णालयामध्ये पाणी शिरल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल। मुसळधार पावसामुळे ओव्हल मैदानामध्ये पावसाचं पाणी साचलं, ओव्हल मैदानावर पाणी साचल्याचा व्हिडिओ व्हायरल। सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे उल्हास नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ, पावसामुळे बदलापुरातील चौपाटी पाण्याखाली। बदलापूरमधील रेल्वेच्या भुयारी मार्गात कार टाकणं चालकाच्या अंगलट आलं, चालक कसाबसा बाहेर पडला, मात्र कार पूर्णपणे पाण्यात बुडाली। हवामान खात्याकडून ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट, तर सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी। साताऱ्याच्या कोरेगावमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, शेतातून शेतमाल बाहेर काढताना शेतकऱ्यांची कसरत, अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्यामुळे चिखलाचं साम्राज्य। खारघरमधील पांडवकडा धबधब्यावर अडकलेल्या 5ही विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश, अग्निशमन दलानं विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढलं। साताऱ्याच्या माण तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, कुळकजाईमधील रस्ता चिखलमय झाल्यामुळे तरुणांना दुचाकी थेट खांद्यावर घेतली।